जालना जिल्ह्यातल्या भोकंदर तालुक्यातील वालसा खालसा येथे मनोज जरांगे पाटील यांची संवाद सभा पार पडली आहे। यावेळी जरांगे यांनी मराठा आंदोलकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असून न टिकणारे 10% आरक्षण आम्हाला दिले आहे असे म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करतायत, त्यांना आम्ही येत्या काळात याचं उत्तर देऊ असं देखील जरांगे म्हणाले आहेत। सुद्धा अन्यायाच्याच विरोधात आवाज उठवला। जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं भक्ती आणि शक्ती एकत्र येऊ अन्याय मोडण्याचं काम केलं। आपणही तेच करतोय। मराठा समाजावरती आणि त्यांच्या मुलावरती होणारा आरक्षणापासूनचा अन्याय दूर करण्यासाठी आणि मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष सुरू आहे। याला जातीवाद नाही म्हणलं जात। एखाद्या मुलाला किंवा एखाद्या समाजाला त्याच्या भविष्यासाठी आरक्षण लागतंय म्हणजे या केंद्राने आणि राज्याने दिलेल्या सवलती आहेत। हे मागणं म्हणजे जातीवाद नाही। त्यामुळे मराठा समाजाही ताकदीनं आरक्षण मागतो। आपण ते मिळवत आणलंय, आता थोडं राहील। थोड्या दिवसात तेही आपल्या मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण 100% पडणार आहे। त्यात काही केंद्र किती रचू द्या, मराठ्यांपुढे आतापर्यंत संकट आणि षड्यंत्र कधी टिकले नाही। फक्त आपल्यात निष्ठा असली पाहिजे आणि आपल्या रक्तात गद्दारी नसली पाहिजे। समाजाला न्याय मिळतो म्हणजे मिळतो। आणि मी माझ्या समाजासाठी माझ्या रक्तात कधीच गद्दारी येऊ दिली नाही। आज सलग 6 महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे। एकही माणूस आणखी पाठीमागे हटला नाही। राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडोच्या संख्येने मराठा समाज न्यायासाठी एकत्र आला आणि ज्या समाजाने माझ्यावर विश्वास टाकला त्या समाजाचा विश्वास मी इंचभरही ढळू दिला नाही। इथं फक्त जातीचा प्रश्न आहे। मागचे गब्बस नीट मागे निघायचा। इथं उन्हात बसलेत म्हणजे स्वतःचे लेकराचे मुर्दे पडायला लागलेत म्हणून बसलेत। तुमची मस्ती ऐकायला नाही आली तिथे लोक किंवा आम्ही पण। उभ्या जातीचं वाटोळ झालं, आता तरी मराठीचे लोक शाने हो।